अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पुढील 48 तास धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी। पुन्हा एकदा एक मोठं संकट निर्माण झालं आहे। भारतीय हवामान खात्याकडून देशातील अनेक राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यामध्ये आला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आता जारी होत आहे। पीएम किसानचा 21 हप्ता 19 नोव्हेंबरला खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही गतीने सुरू केली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार, पुढे बघूया। शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिरिक्त 10,000 रुपये जमा, शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला होता। अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपयांची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। गहू, हरभरा व कांदा पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत, शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे। 15 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यावा असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। 15 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे। कांद्याला लागला 3 रुपये प्रति किलोचा दर, काका पुतण्याने 5 एकरावरील कांद्यावरती फिरवला नांगर। बीड जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता राज्यभरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे। मात्र दरामध्ये घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। आंबिया बहारातील भरपाईचे आतापर्यंत 860 कोटी रुपये वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। हवामान आधारित फळ पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत आंबिया बहारातील नुकसानीसाठी भरपाई वितरणाला गती मिळाली आहे। आतापर्यंत 860 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून उर्वरित भरपाई देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। भारताची कांदा निर्यातीमध्ये पीछेहाट, केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा मोठा फटका बसत आहे। सध्या जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको, परभणी जिल्ह्यातील अपडेट बघायला मिळत आहे। गळीत हंगाम 2025-26 मध्ये ऊसाला प्रति टनाला 4,000 रुपयांचा दर घोषित करण्यामध्ये यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। गोंदिया जिल्ह्यातील 2,33,000 शेतकऱ्यांकडे फार्म आयडी, शेतकऱ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्म आयडी आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या लाभाकरिता फार्म आयडी अत्यंत आवश्यक असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्म आयडी काढणे अत्यंत आवश्यक। शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंद करताना अनेक अडचणी, राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याचे आवाहन केले होते। मात्र सध्या शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंद करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बघायला मिळत आहे। सीसीआय कापूस खरेदीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप, शेतकऱ्यांची चौकशीची मागणी। जालना जिल्ह्यातील सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी बांधवांनी केला आहे। कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना मिळावा कर्जमाफीचा लाभ, किसान ब्रिगेडची मागणी। मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र, कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी। मोठी बातमी, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुरामध्ये राज्यातील सुमारे 12,373 विहिरींचे नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी 15,000 प्रमाणे 18 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, ज्या शेतकऱ्यांनी फार्म आयडी काढला आहे त्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम थेट जमा झाली आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी फार्म आयडी बनवलेला नाही तर त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे सरकारच्या माध्यमातून बंधनकारक करण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता। त्यानुसार गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर ई-केवायसी करा। जर ई-केवायसी देखील केली असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता,
जेणेकरून तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची आणि अनुदानाची रक्कम त्या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल. मराठवाड्यामध्ये 15,88,000 हेक्टरवरती रब्बी पेरा. सध्या जर बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये यंदा रब्बी पेरणीला सुरुवातीलाच अडचण आली असली तरी आता एकूण सुमारे 15,88,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झाली असल्याचं बघायला मिळत आहे. शेतकरी देखील कामांमध्ये व्यस्त आहेत. 43% अतिवृष्टी अनुदान वाटप. जिल्ह्यामध्ये 6,29,651 लाभार्थी शेतकरी. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या जर बघायला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी 461 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता. त्यानुसार आतापर्यंत 2,83,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 185 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कांदा चाळीसाठी प्रतिटन 4,000 रुपयांचे अनुदान. शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा. राज्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ प्रकल्प उभारणी प्रकल्प 2025-26 मध्ये राबवण्यासाठी 3,615 लाख रकमेच्या कार्यक्रमास आता मुदतवाढ देण्यामध्ये आले असून लाभार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. सोने चांदीची दरवाढ सुरू. सोने पोहोचले 1,30,000 रुपयांच्या पार. देशातील सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी दिसून येत असून आता दरामध्ये चांगलीच वाढ झाली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. सौरपंप मिळण्यास विलंब. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान. 4 वर्षापासून प्रतीक्षा. पीएम कुसुम योजनेतील प्रकार बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा अद्याप देखील त्यांना सौरपंप मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती देखील तीव्र नाराजी व्यक्त केली असून पीएम कुसुम योजना प्रभावी राबवण्याची शेतकऱ्यांमधून आता मागणी करण्यामध्ये येत आहे. अतिशय महत्त्वाची बातमी. मराठवाड्यातील 40% शेतकरी मदतीपासून वंचित. शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान. केवायसी अभावी तब्बल मराठवाड्यातील 40% शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप देखील मराठवाड्यातील 40% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ CSC सेंटरमध्ये जाऊन केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. केवायसी केली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे केवायसी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे वाटप करण्यामध्ये येत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 558 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 5,30,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. अनुदान वाटप घोटाळा प्रकरण. सहाय्यक कृषी अधिकारी ताब्यामध्ये. जालना जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास आता ताब्यात घेतले आहे. अतिवृष्टी अनुदान वाटपातील 24,90,00,000 रुपयांचा अपहार प्रकरणामध्ये आता सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास ताब्यामध्ये घेण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 9 केंद्रावरती केवळ 4,607 क्विंटल सोयाबीन खरेदी. 3,14,000 शेतकऱ्यांकडून नोंदणी. खासगीकडे देखील शेतकऱ्यांचा कल. समाधानकारक दरवाढ आणि तात्काळ पैसे मिळत असल्याचा परिणाम बघायला मिळत आहे. मोठी बातमी. 5.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचे 1,000 कोटी रुपये जमा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,000 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू. निधी न दिल्यास रोष. कृषी मंत्री भरणे यांची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. कृषी विभागाच्या विविध योजना आणि 1 रुपयातील पीक विमा योजना रद्द केल्यानंतर निधी बचतीमधून सुरू करण्यामध्ये आलेल्या कृषी समृद्धी योजनेला निधी दिला नाही तर शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तातडीने कृषी विभागासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी द्यावा अशी मागणी आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बाजारामध्ये केळी मुबलक अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. केळीच्या हंगामामध्ये बाजारात मोठी आवक असून देखील दर अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे. हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी, शेतकऱ्यांची चिंता वाढली. चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये हरभरा पेरणी केली. पावसाचे समाधानकारक प्रमाण, जमिनीची उत्तम तयारी आणि योग्य वेळेमध्ये केलेली पेरणी यामुळे यावर्षी उत्पादनाची शेतकऱ्यांना चांगली आशा निर्माण झाली होती. मात्र आता हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अतिवृष्टी पाठोपाठ शेतकऱ्यांवरती शेतमालाला कमी भावाचे संकट. कापूस सोयाबीन पिकाचे भाव पडले. शासकीय खरेदी बंद असल्यामुळे वाढली चिंता. अतिवृष्टीमुळे सुरुवातीला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर आता शेतमालाला कमी भाव असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आता मोठे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी अद्याप देखील शासकीय खरेदी सुरू झाली नसल्यामुळे तात्काळ शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यामध्ये यावी अशी देखील शेतकऱ्यांमधून मागणी करण्यात येत आहे. रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित पिकांसाठी 70% जोखीम स्तर. शेतकऱ्यांनी 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा भरणे अत्यंत आवश्यक आहे. पिकांच्या संरक्षणासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. 15 डिसेंबरपर्यंत मुदत. शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा हप्ता डिसेंबरमध्येच मिळणार. आचारसंहिता होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास विलंब होत होता. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आगामी म्हणजेच की 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता याच डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः 3 ते 4 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे. चांगल्या दराच्या प्रतीक्षेमध्ये विकला चाळीतील कांदा. 9 महिन्यानंतर देखील कांद्याला अपेक्षित बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. चांगल्या दराच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता लाडक्या बहिणींसाठी देखील बघायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता एकत्र जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा. कापूस दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी. अकोल्यामध्ये कापसाला 8000 रुपयांचा दर तर जालन्यामध्ये हायब्रिड कापसाला 8060 रुपयांचा दर मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये कापसाला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांचे अर्ज बघायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पिकांच्या संरक्षणासाठी पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, 19 नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता या डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. याच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 3 ते 4 तारखेनंतर हप्ता जमा होण्याची शक्यता. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण उद्या पाहूयात. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.